दरम्यान मस्साजोगमधील ग्रामस्थांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पाहूया. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस झालेले आहेत आणि आरोपी अजूनही फरार आहेत. अजूनही आरोपी अटकेत नाही आहेत. आणि या सगळ्याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मोठा मोर्चा निघतोय. सगळे ग्रामस्थ जे आहेत मस्साजोगचे ते बीडकडे निघणार आहेत आणि सगळे ग्रामस्थ आता संतोष देशमुख यांच्या घराजवळ जमलेले आहेत आणि आम्हाला न्याय पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते सगळे ग्रामस्थ म्हणतात. हाताला सगळ्यांनी काळ्या फित्या बांधलेल्या आहेत. ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. तुम्ही न्यायाची भूमिका मांडताय, न्याय पाहिजे असं म्हणताय, काय नेमकी भूमिका? अजूनही आरोपी फरारच आहेत. शासनाला आम्ही 9 तारखेपासून अल्टिमेट देत होतो आजपर्यंत, पण शासनानं या गोष्टीत फक्त 4 आरोपी अटक केलेले आहेत. बाकीचे 3 आरोपी जे फरार आहेत त्यांना अटक करण्यासाठी कसल्या प्रकारचं गांभीर्य घेतलेलं नाही आणि गांभीर्य घेतलेलं नसल्यामुळे आज मस्साजोग म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रातून जो मोर्चा काढलेला त्या मोर्चासाठी महाराष्ट्रातून पूर्ण जनता तिथं उतरलेली आहे. आणि त्या शासनाला आम्ही ह्या मोर्चातून एक आणखीन कळवू शकतो की आजचा हा मोर्चा हे फक्त सुरुवात आहे. जर शासनानं जर समजा आज आरोपी जर अटक केले नाहीत तर याच्या पुढे पूर्ण महाराष्ट्रव्यापी आंदोलन चालू होईल आणि महाराष्ट्रव्यापी आंदोलन जर चालू झालं तर ते शासनाला सगळ्यात महागात पडेल. जसं दादा म्हणले म्हणजे शासनाला आज 18-19 दिवस झालं फरारी आरोपी आहेत. आणखीन 3 आरोपी पकडले नाहीयेत. त्याच्यामुळे आज आम्ही शासनाला शेवटचं सांगू शकतात की आजचा जे मोर्चा आहे मूक मोर्चा आहे. इथून पुढे मूक मोर्चा निघणार नाहीत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मूक मोर्चा निघणार नाहीत. आता फक्त संयमी मोर्चा आजचा आहे. इथून पुढे संयमी मोर्चा निघणार नाही. पूर्ण आमचं आज गाव बंद आहे. कमीत कमी पूर्ण गावातले लहान बाळ मुली सगळे गाव पूर्ण गाव आमचं आज बीडला चाललं आहे. तुम्ही जे फलक लावलेत आमच्या राजाला न्याय द्या, गावकरी न्याय राजा संबोधतात. संतोष देशमुख हे गावकऱ्यांसाठी काय होते? संतोष देशमुख हे मूळ मस्साजोगचे नाहीत. ते मस्साजोगला येऊन स्थायिक झालेले आहेत. परंतु सगळ्यात सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सगळ्याशी मिळून मिसळून राहणारे, कोणाशी कसल्या प्रकारचा वैरभाव न मानणारे आणि विरोधक जरी असले तर विरोधकाला आपलं असं करून काम कसे करायचे हे त्यांचे जे गुण होते त्याच्यामुळे आज हे मस्साजोग अशी आहे टोटली ह्या आंदोलनात जे उतरलेले आहेत त्याचं एकमेव कारण ते की त्यांना सगळ्याला समानता देऊन सगळ्याचे सर्वसमावेशक कामं करणे, कसल्या प्रकारचा भ्रष्टाचार न करणे हे त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचे गुण होतात. त्याच्यामुळे आज सगळे लोक त्यांच्या पाठीशी उभा आहेत त्यांना न्याय मागण्यासाठीची. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर न्यायाची अपेक्षा जी आहे ती या नागरिकांकडून केली जाते. कॅमेरा पर्सन अयुब कागदेसह आफताब शेख, एबीपी माझा, मस्साजोग, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.